स्वयंपाक असो की आयुष्य, मेहनत, सातत्य आणि थोडंसं प्रेम घातलं तर साध्या गोष्टी खास बनतात. म्हणून पुढे चालत राहा, प्रयोग करत राहा आणि स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत तिळाच्या पोळ्या, तिळगुळ पोळ्या. तर मी इथे कढई गरम केलेली आहे. यामध्ये टाकले पांढरे तीळ आणि हे तीळ थोडे आपण तिळाचा रंग बदलेल या पद्धतीने भाजणार आहोत. तिळाचा सुगंध आला की ते तयार झाले असे समजून एका मोठ्या ताटामध्ये हे टाकून थंड करायचं आहे. लगेच इथे थोडेसे शेंगदाणे घातलेत मी. हे शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत, लालसर भाजायचे आहेत. हे दोन्हीही शेंगदाणे आणि तीळ एका प्लेटमध्ये थंड करायचे आहेत. त्यातच मी थोडीशी विलायची टाकलेली आहे. हे दोन्हीही मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. आणि आपण इथे त्याच भांड्यामध्ये गूळ कट करून टाकलेला आहे. साधारण वाटीभर गूळ मी इथे टाकलेला आहे. हे गूळ पण त्यामध्येच मिक्स करून बारीक करून घ्यायचं आहे. हे तिन्ही मिश्रण, तीळ, गूळ आणि शेंगदाणे तिन्ही मिश्रण आपण इथे बारीक करून घेणार आहोत. आणि इथे एक आपण छोटे ट्रिक्स वापरणार आहोत. म्हणजे हे जेव्हा आपलं सारण तयार होईल तेव्हा आपण इथे थोडंसं 2 चमचे दूध टाकायचं आहे. यामुळे काय होते, आपली पोळी फुटत नाही आणि लाटते वेळेस पण ती काठोकाठ लाटल्या जाते. मिश्रण पूर्ण पोळीला लागते. या पद्धतीने जर तुम्ही केला तर. आता इथे मी कणकेचा गोळा घेतला आहे. थोडासा लाटून घ्यायचा आहे तो गोळा आणि त्यामध्ये हे सारण टाकून हलकेसे हे जे आपण गोळा बनवला आहे तो घट्ट बंद करून घ्यायचा आहे. पुन्हा हलकेच लाटून घ्यायचा आहे. आणि आता इथे आपण तवा गरम करणार आहोत. तवा गरम करून ही जी पोळी आहे ती आपण थोडंसं तेल टाकून तव्यावरती ही पोळी आपण एकदम छान दोन्ही बाजूने सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. तुम्ही यावरती तूपही टाकू शकता, पण जेव्हा आपण सर्व करू तेव्हाच आपण तूप वापरायचं आहे. म्हणजे त्या पोळीला अजूनही टेस्ट येईल आणि ती छान लागेल पण. तरी ती तयार झालेली आहे गोड, सुगंधी आणि ऊर्जा वाढवणारी पौष्टिक अशी तिळगुळ पोळी. तर चला, तिळगुळ घ्या आणि स्वतःलाही रोज रोज गोड बोला. कोणाची तिळगुळ पोळी फेवरेट आहे हे कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला या पद्धतीने तिळगुळ पोळी बनवायला आवडेल का हेही कमेंटमध्ये सांगा. माझ्या जर काही चुका होत असतील तर त्याही तुम्ही सांगू शकता. आणि हो, चॅनलला आपलं सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ जर बनवले तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ते तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करू शकता. तर चला मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.